हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. या व्हिडिओमध्ये आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत जे तुम्हाला NSTSच्या एक्झामसाठी उपयोगी ठरतील. म्हणजे नोबेल सायन्स टॅलेंट सर्च एक्झाम जी आहे त्याच्यासाठी तुम्हाला हे प्रश्न महत्त्वाचे ठरतील. काही प्रश्न आपण बघूया, त्यांची ऑप्शन्स बघूयात आणि त्यांची उत्तरं बघूया. ठीक आहे, चला तर आपण पहिला प्रश्न बघू. फर्स्ट क्वेश्चन इज द केमिकल नेम ऑफ जिप्सम इज, किंवा जिप्समचं रासायनिक नाव नेमकं काय. आता याच्यामध्ये काय काय ऑप्शन दिले तर बघा, सोडियम सल्फेट आहे, कॅल्शियम सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे आणि नन ऑफ दिस आहेत. असे चार ऑप्शन आहेत. आता याच्यापैकी जर आपण जिप्समचं रासायनिक नाव बघितलं तर ते कॅल्शियम सल्फेट असं आहे. हा आपला पहिला प्रश्न होता. चला आपण सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन काय आहे, प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट्स ऑफ टूथपेस्ट विच रिमूव्ह द डर्ट ऑन द टीथ. आपल्या टूथपेस्टचे मुख्य घटक जे दातावरची घाण काढून टाकतात असे कोणते आहेत ते आपल्याला विचारले. त्याच्यामध्ये ऑप्शन्स काय आहेत बघा, फ्लोराईड आहे, त्याच्यानंतर बोन पावडर आणि शेल्स किंवा हाडांचा चुरा आणि शिंपला आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट असे दोन ऑप्शन्स आहेत, आणि चौथा ऑप्शन्स आहेत बोरिक ऍसिड आणि बेकिंग सोडा. आता याच्यामध्ये जर का बघितलं फ्लोराईड, तर फ्लोराईड हे काही घाण काढायचं काम करत नाही. ते आपल्याला गलगंड होऊ नये, गॉयटर होऊ नये म्हणून ते काम करतं. बोन पावडर आणि शेल जे आहेत ते आपल्या दातांना स्ट्रेंथ देण्याचं काम करत असतं. पण कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट याच्यातलं कॅल्शियम जरी स्ट्रेंथ देत असलं तरी सुद्धा हे कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे दातांवरची घाण काढून टाकण्याचं काम करत असतात. तर अशा पद्धतीचा हा सेकंड नंबरचा क्वेश्चन आपल्या याच्यामधला. आपण थर्ड क्वेश्चन कडे जाऊया. थर्ड क्वेश्चन काय आहे बघा, मेल्टिंग पॉइंट ऑफ आयर्न इज, किंवा लोहाचा विलय बिंदू काय आहे ते आपल्याला याच्यामध्ये विचारले. विलय बिंदू म्हणजे काय, की ज्या बिंदूला किंवा ज्या टेम्परेचरला, ज्या तापमानाला सॉलिड इज कन्व्हर्टेड इंटू लिक्विड, किंवा स्थायू पदार्थ द्रव रूपामध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते, तो बिंदू म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉइंट. आता याच्यामध्ये ऑप्शन्स बघूयात काय काय आहे. 60 डिग्री सेंटीग्रेड आहे, 1535 डिग्री सेंटीग्रेड आहेत, 2862 डिग्री सेंटीग्रेड आहेत आणि 350 डिग्री सेंटीग्रेड आहे. आपल्याला विचारलंय लोखंड. आता लोखंड 60 डिग्री तर असू शकत नाही, कारण 60 डिग्री टेम्परेचर आपण थोडंसं जरी गरम केलं तरी पण होतं, आणि त्याच्यावरती काही लोखंड लगेच वितळत नाही. 1535 डिग्री सेंटीग्रेड हा आपल्या लोखंडाचा मेल्टिंग पॉइंट आहे, हा त्याचा विलय बिंदू आहे. 2862 डिग्री काय आहे, बाकीच्या ऑप्शनचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे प्रश्न सोडवताना, की ते कसे चुकीचे आहेत. 2862 डिग्री हे परीक्षेत नाही केलं तरी चालेल, पण प्रॅक्टिस करताना हे केलं पाहिजे. 2862 डिग्री सेंटीग्रेड काय आहे, तर हा जो आपला लोह आहे, आयन आहे, त्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे किंवा त्याला आपण उत्कलन बिंदू असं म्हणतो, तो त्याचा उत्कलन बिंदू आहे. आपलं उत्तर 1535 डिग्री सेंटीग्रेड जो त्याचा विलय बिंदू किंवा मेल्टिंग पॉइंट आहे. ठीक आहे, चला 4 नंबरचा प्रश्न बघू. काय, द मुवमेंट ऑफ अ स्विंग इज कॉल्ड, किंवा झोपाळ्याचा जो हेलकावा असतो त्याला काय म्हणतात. आता झोपाळ्याचा हेलकावा किंवा जो स्विंग आहे तो जर तुम्ही बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की ती एक प्रकारची विशिष्ट गती आहे. अ स्पेशल काइंड ऑफ मोशन इज दॅट. आता आपण ऑप्शन बघूया काय आहे. लिनियर मोशन आहेत का, तर बघा ती सरळ रेषेमध्ये हालचाल होते का, नाही होत, त्याच्यामुळे ती लिनियर मोशन नाही. रॅन्डम मोशन आहे का, तर नाही. रॅन्डम मोशन मध्ये काय असतं, आपल्याला डायरेक्शन आणि स्पीड सांगता येत नाही. तर याच्यामध्ये आपण सांगू शकतो पुढच्या क्षणाला तो जो झोका आहे तो कुठे असेल, त्याच्यामुळे रॅन्डम नाही. ऑसिलेटरी आहे का, तर हो, हे असू शकतं. चौथा ऑप्शन नन ऑफ दीज आहे. आता आपण बघूया काय उत्तर याचं आहे. याचं उत्तर ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी म्हणजे काय, तर आंदोलित गती. म्हणजे एका बिंदूतनं एक वस्तू परत 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 एजा एजा करत असेल तर त्याला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणतो. मग आपल्या घड्याळाचा जो लंबक असतो त्याची गती पण ही ऑसिलेटरी मोशन असते. पक्ष्यांचे पंख असतात त्यांची हालचाल त्यात सुद्धा ऑसिलेटरी मोशनच असते. आपले शिवण मशीनची जी सुई आहे त्या सुईची गती ही सुद्धा ऑसिलेटरी मोशनच असते. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या एक्झाम्पल्स आपल्याला ऑसिलेटरी मोशनचे सांगता येतील. आता प्रश्नामध्ये हे फक्त झोकाळ्याचं विचारलंय, मग याच्यातलं कुठलंही उदाहरण ते देऊ शकतात आणि ते विचारू शकतात. त्याच्याबरोबर आपल्याला लिनियर मोशनची वेगवेगळी उदाहरणं सुद्धा माहित पाहिजे, रॅन्डम मोशनची वेगवेगळी उदाहरणं सुद्धा माहित पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, आपला प्रश्न चुकत नाही. चला आपण 5व्या नंबरचा प्रश्न बघू. काय आहे 5वा प्रश्न आहे, रेड लिटमस पेपर डॅश डॅश ऑन डिपिंग इन ऍसिड, किंवा तांबडा लिटमस पेपर जर का आपण आम्लामध्ये बुडवला तर काय होतं. आता विचारलंय रेड लिटमस इंटू ऍसिड. याचा एक चार्ट आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे.
आणि तो जर का आपण एकदा बघितला तर आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. आपण काय करू, ऑप्शन्स बघून घेऊ. रेड लिटमस पेपर, रेडच राहतो, लालच राहतो. टर्न्स ब्ल्यू, निळा होतो. बिकम्स कलरलेस, तो रंगहीन होतो. आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ दिस. आता ऍसिड मध्ये विचारलंय आणि रेड लिटमस पेपर विचारलंय. ऍसिड मध्ये तुम्ही रेड लिटमस पेपर बुडवा किंवा ब्ल्यू लिटमस पेपर बुडवा, तो रेडच राहतो. जेव्हा आपण हा रेड लिटमस पेपर अल्कलीमध्ये किंवा बेसमध्ये बुडवू त्यावेळेस मात्र इट विल टर्न इन टू ब्ल्यू कलर. आता आपलं उत्तर रेड कलरचं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण बघू. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय आहे, इफ शुगर इज हिटेड अ ब्लॅकिश सबस्टन्स इज डिपॉझिटेड, दिस चेंज इज. साखरेला जर का उष्णता दिली तर खाली काळपट पदार्थ शिल्लक राहतो, हा कोणत्या प्रकारचा बदल आहे असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलंय. आता आधी आपण ऑप्शन्स बघूयात. फिजिकल बदल आहे का, भौतिक बदल आहे का, केमिकल आहे, रासायनिक आहे का, तो रिव्हर्सिबल आहे, परिवर्तनीय आहे का, तो पिरियडिक आहे. आता प्रत्येक ऑप्शन आपण चेक करून बघू. फिजिकल आहे का, नाही, कारण त्याच्यामध्ये रंग बदल होताना आपल्याला दिसतोय. केमिकल आहे का, तर हो असू शकतो, कारण रंग बदलतोय. रिव्हर्सिबल आहे का, तर नाही. साखरेला उष्णता दिली, एकदा काळपट पदार्थ झाला की परत त्याच्यापासून आपल्याला साखर मिळवता येते का, नाही मिळवता येत, म्हणजे तो रिव्हर्सिबल नाही. पिरियडिक आहे का, नाही. ज्या वेळेस आपण साखरेला उष्णता देऊ त्यावेळेस ते होईल, आपण आता दिली नंतर केव्हा देऊ सांगता येत नाही, त्याच्यामुळे तो पण पिरियडिक नाही. म्हणजे आपल्याला ऑप्शन उरतो केमिकल, आणि केमिकल इज द अँसर. आता याच्यामध्ये कसं, कारण हा जो ब्लॅकिश सबस्टन्स जमा झालेला असतो तो शिल्लक राहिलेला कार्बन असतो. त्याची उष्णता दिल्यानंतर रिॲक्शन होते आणि त्याच्यातनं ऑक्सिडेशन होतं त्याचं, आणि मग ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होऊन फक्त फक्त कार्बन शिल्लक राहतो. तर असा हा 6 नंबरचा प्रश्न. आपण पुढचा प्रश्न बघू, 7 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग गॅस इज रिलीज्ड वेन मेटल्स रिॲक्ट विथ ऍसिड्स. धातूंची आम्लांबरोबर अभिक्रिया झाली असता कोणता वायू बाहेर पडतो. आता हा प्रश्न केमिकल चेंज याच्या मधला आहे, किंवा आपल्याला वेगवेगळ्या धातू आणि अधातू नावाचं जे चॅप्टर आहे त्याच्यामधला हा प्रश्न आहे, की धातू जर का आम्लांबरोबर रिॲक्ट झाला तर कोणता गॅस बाहेर पडतो. त्याच्यामध्ये पहिलं आहे ऑक्सिजन, दुसरं नायट्रोजन, तिसरं हायड्रोजन आणि चौथं हेलियम. आता धातूंची आम्लांबरोबर जर का रासायनिक अभिक्रिया झाली तर हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. अधातू मात्र आम्लांबरोबर रिॲक्शन करत नाही. नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ हायड्रोजन गॅस. चला आता आपण 8 नंबरचा प्रश्न बघू. याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग आर ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन असं विचारलंय. कार्बनची वेगवेगळी अपरूप कोणती आहे ती विचारली आहे. ऑप्शन बघूयात. पहिलं डायमंड आहे, दुसरं ग्राफाईट आहे, तिसरा फुलेरिन आहे, चौथा ऑल ऑफ दीज आहे. आता डायमंड, ग्राफाईट, फुलेरिन हे तिन्ही जर बघितले तर हे सर्व कार्बनची अपरूप आपल्याला असलेली दिसतील. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑल ऑफ दीज आहे. चला प्रश्न नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स आईज डक्टाईल. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या अंगी तन्यता हा गुणधर्म नाही. आता आपल्याला माहितीये तन्यता हा गुणधर्म कोणाच्या अंगी असतो, तर धातूंच्या अंगी असतो. धातू पाय कोणता आहे, पहिलाच आला बघा, कॉपर आहे. चला दुसरं बघूयात, ब्रोमीन आहे. हा ब्रोमीन हा धातू नाहीये, त्याच्यामुळे ब्रोमीन, आणि तो द्रव स्वरूपात असतो त्याच्यामुळे त्याच्या अंगी तन्यता असण्याचा प्रश्नच येत नाही. तिसरा आहे कार्बन आहे. कार्बन हा अधातू आहे, त्याच्याही अंगी तन्यता असणार नाही. सिलिकॉन आहे, सिलिकॉन हा धातू सदृश्य आहे, म्हणजे आपलं उत्तर असेल कॉपर, की जो धातू आहे आणि त्याच्या अंगी तन्यता हा गुणधर्म आहे. चला 10 नंबरचा प्रश्न बघू आपण. ऑन द आउटर साइड ऑफ अ पॉट इन विच कोल्ड वॉटर इज प्लेस्ड, वॉटर ड्रॉपलेट्स आर फाउंड इन दिस प्रोसेस. दिस प्रोसेस इज कॉल्ड. थंड पाणी ठेवलेल्या भांड्याच्या बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा होतात, या प्रक्रियेला काय म्हणतात. आपल्याला विचारले आउटर साइड ऑफ द पॉट. एखादा काचेचा ग्लास घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थंड पाणी ठेवलेलं आहे, किंवा फॉर दॅट मॅटर आपण बर्फ ठेवलाय असं जरी म्हटलं तरी काही वेळाने त्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. याचं कारण हवेमधली जी हवा आहे ती हवेमधली हवा पाण्यामध्ये द्रव रूपामध्ये रूपांतरित होते. आता याच्यामध्ये काय ऑप्शन दिलेत, पहिला आहे मेल्टिंग, दुसरा आहे बॉइलिंग, तिसरा आहे सब्लिमेशन आणि चौथा आहे कंडेन्सेशन. आता जर आपण हे बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की वायू द्रव रूपामध्ये रूपांतरित होणारी प्रक्रिया कोणती आहे. कारण बाहेरची वायू, बाहेरची हवा थंड वातावरणामुळे कंडेन्स होते, तिचं संघनन होतं
आणि ती द्रव रूपामध्ये रूपांतरित होते. त्याच्यामुळे याचं ऑप्शन उत्तर जे आहे ते असेल आपलं संघनन किंवा कंडेन्सेशन. अशा पद्धतीचे आपण 10 प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितले. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.